काय सांगितलंय त्यांच्यासाठी सांगायला जावा तर आपल्या विरोधातले लगेच सावध एक प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी करू तरी कसा जगू तरी कसा असा फरक झाला मला काही सुचतच नाही काय नाही सांगितलं लगेच म्हणजे त्याचं फोन आला का नाही सांगितलं काय होतं सांगा पुढचे लगेच सावधच आहेत त्याच्यावर प्रक्रिया करायला काय करायचं मी जेवढं बाकीचं तुम्हाला खरं सांग त्यांना एवढंच म्हणलंय तुम्ही तिकडे करा नाही तर नका करू मी सांगितलं तुम्हाला ते सांगतो क्लिअर फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा ही संधी घालू नका हे सांगितलं त्यांचं सोमवारपर्यंत संधी घालू नका नसता वाईट दिवस उगतील पुढचे 2024 मराठ्यांच्या पोरं बसणार हे मात्र तेवढं मात्र सांगितलं फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा 41 का काहीतरी राहिले फक्त गुन्हे असं म्हणणं होतं त्यांचं 41 का काय राहिले ते लगेच काहीतरी म्हणले लगेच मी करतो कोणाकडे तरी पाठवून थोडं सांगत नाही मी सोमवारी सगळं सांगतो सोमवारी हे काय म्हणले आत्ताचा फोन काय होता परवाचा काय होता सगळं सांगत मी फक्त त्यांना त्यांनी एवढं जागेवर धरला तुम्हाला पाहिजेत ना ते करायचंय ना मग आमच्या रिसोर्टला उद्या सकाळी आम्ही जातो त्यांच्याशी चर्चा करतो उद्या शनिवार आहे ना उद्या किती 2 वाजले म्हणजे आता ते उद्या सकाळी जमणार ते आमच्या केशी बोलणार लगे शनिवार रविवारी काही बोलणार ते म्हणजे सोमवारी त्याला बरं हे करतो म्हणजे पण फक्त आजचे दिवस तर चालेल घ्या म्हणलं मी घेत नाही ऐका ना मी घेत नाही मी त्यांना म्हणलं मी घेत नाही पण मी घेतो म्हणलं ते विषय त्याला त्यांना घेतो पण जर नाही झालं तरी सलाईन पुन्हा तोडून टाकणार कारण मी मारायला निघालेले या बारीने हा मी मागं हटणार नाही मराठ्याला यावेळेस मी फसवणार नाही तुम्ही फसवू नका फडणवीस साहेबाला जाऊन सांगा मी राजकीय भाषा बोलत नाही राजकीय पाडापाडी बोलत नाही उभा करायचे बोलत नाही मला माझ्या जातीला राजकारणात यायचं नाही आणि तुम्ही आरक्षण नाही दिलं तर हे कसं बेकार झालं 2024 मला बोलायचं नाही पण सगळ्या मागण्यावर मला अंमलबजावणी पाहिजे मी तुम्हाला मग सांगितलं राजकारणात श्रीमंत होत असं काही नाही लय वाट आहे जात मोठी करा लय वाट आहे मी आहे ना आरक्षणातून मोठं करतो तुम्हाला दुसरे जे चान्स आहे ते तर करतो त्याची काळजी करू नका पण एकदा त्याच्या वादात काढून घेऊ काय होत आहे बघू मी फक्त त्यांना सांगितलं अर्थात घेणार पुन्हा तोडून टाकणार मी सरळ सांगितलं तोडून टाकणार मी टाकणार सरकारने वर केलंय हे माझ्या घर मारायला निघालाय हा त्यांचे फुल टेन्शन मध्ये आले ते सगळे आला देवेंद्र तात्याला झोपच येत नाही आता फुल टेन्शन मध्ये ते आला आणि ते मी त्यांना ऐकलं म्हणजे तोडले कारण ते तुम्हाला भेटेल त्यांना माहिती महाराष्ट्र सगळे आंदोलन निघाले आपले पण कामं सोडून येऊ नका बरं का कामं सोडून राज्यातले येऊ नका गावाची गावं इकडे निघाले भेटायला मला ती निरोप आलाय या तुम्ही पण काम सोडून नका मी आहे ना निभा इथं बघा नाही रात्रंदिवस पोर हालत नाहीत माय बाप मराठ्यांनो महाराष्ट्रातल्या पोर रात्रंदिवस हालत नाही रात्र जागा मिळत त्याला चिखलात याच्यात पुढं झोपत तुमचं योगदान व्हायला नाही जमणार आहे तुम्ही कुठं पावसात झोपता चिखलात झोपता खायला आहे का नाही तुम्हाला चहा आहे का नाही प्यायला काही विचार नाही करीत तुम्ही मिळत नाही झोपता तुमची ताकद व्हायला नाही जमणार कवाच नाही जमणार मी तुमच्याच पायावर मरण पण तुमचे व्हायला नाही जमणार ताकद कवाच नाही व्हायला जमणार त्यांचे जेवायची व्यवस्था केले इथं रात्रंदिवस एखादं हॉटेल उघडे ठेवा इथं अरे एक हॉटेल काय करा तर तापड काय ना त्याला तर कुठे टाकायला इथं लेवापाशी इथं तिथं एक स्टोन एक गॅस कॅन ठेवा आपलेच उकळायला ना आपलेच द्यायला पूर्ण धाकला ना फाटला
आपण आपलेच करायला असल्यावर जास्त काही जास्त चहा होतीच असते. विकत घ्यायचं मला जास्त चहा देत नाही. तर आपले करायला तेच द्यायला तेच मिळत, त्याला काय करायला जास्त ते इथंच उघडून देत. आपण आपलाच करायचं आणि आपण आपलाच प्यायचं. त्याला चहा तहान लागत की ते लगेच चहा प्यायचं. ते सोपं नाही. सलाड नाही तरी काय जगत आहे काय माणूस, काय सांगावं तुम्हाला. तिने तरी तिकडे जगत आहे. ते तात्पुरते काय म्हणते ते हवा आहे माणसाला, नुसते चॉकलेट खाऊ वाटल्याचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.